सभापती महोदय, खरं तर प्रकाशजी आपण फार चांगलं काम पाहतात, पण मला असं वाटतं का उपचाराची वेळच येणार नाही याचा काही उपक्रम खरं तर राबवणं गरजेचं आहे. आजार होणार नाही याच्यासाठी आपण काय करतोय आरोग्य विभाग? आजार आल्यानंतर मग सगळ्याचे पोट भरतं आणि तुमचं प्रेशर वाढतं. माझं असं मत आहे का आजारावर कशी पाबंदी घालता येईल याच्यासाठी काही आपण काही संशोधन किंवा त्या संदर्भात आपण काही करत आहोत का? कारण आपण पाहतो का एखादं गाव दत्तक घ्या, एखादे काही उपक्रम, जसं अण्णा हजारे साहेबांनी गाव पाणी पूर्ण गाव किंवा जलसंधारण पूर्ण गाव केलं, तसं माझं असं मत आहे का काही तालुका घेता येईल का किंवा एखादी PSC आपण टार्गेट करता येईल का तिथं आजार कितीत कमी कसे येईल. हे काय होतं आहे का हा तुम्ही किती काही वाढवला तर त्याला थांबवावं लागेल. थांबवणं बंदच आहे. जसं आपण पाहिलं का पोलिओच्या एका लसनं आज दिव्यांगत्वाचं प्रमाण 100% कमी झालं एका लसीकरणामुळं. जे दिव्यांगत्व येत होतं पोलिओमुळं, त्याच्यामुळं जर एवढा मोठा परिणाम जर आपण पाहतो का भारतवर्षावर जगाच्या व्यासपीठावर झालेला आहे, त्या संदर्भात आपण काही पावलं उचलणार का? दुसरा, सभापती महोदय, मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतोय तेव्हा हे दिव्यांग असतं, मूकबधीर असतं, अंध असतं. आता मूकबधीर जर दिव्यांग असेल त्याला बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, तो आजार कसा सांगन डॉक्टरला? त्याच्यासाठी दुभाषिक लागेल तुम्हाला. आता मूकबधीर दिव्यांगासाठी काही व्यवस्थाच नाही आहे. किमान विभागावर एखादी अशी फक्त दिव्यांगासाठी काही एखादा वार्ड नको हॉस्पिटल, पण दिव्यांगासाठी एखादा वार्ड कसा ठेवता येईल? कारण त्याला आता बरेचदा काय झालंय, आम्ही एका हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो, अचानक गेलोय, तर काय झालं, मूकबधीर असल्यामुळं मंत्री महोदय त्या डॉक्टरला तो काही सांगूच शकला नाही मला काय आजार आहे. आता तो सांगू शकला नाही तर उपचारच होणार नाही. तर किमान एखादा विभागातलं एखादा हॉस्पिटल जसं आपण आरक्षण ठेवतो तसं दिव्यांगासाठी काही ठेवता येईल काय? आणि तुम्ही आता जे ढाचा बदलला पाहिजे, इमारतीतले हॉस्पिटल कमीत कमी करून त्याला फिरतं कसं? आता तुम्ही पाहतोय का बाजार असतं, आता काय सगळं ऑनलाईन झालंय, AI आलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपण त्या सोयीनं आपला विभाग काही विचार करतं का? कारण इमारतीमध्ये आपण ज्याला एमर्जन्सी आहे, ज्याला भरती ठेवून उपचार करावा लागतो तो ठीक आहे, ज्याला भरती करायची गरज नाही, ज्याला काही इतर काही गोष्टी नाही, त्याच्यासाठी काय उपाययोजना आपण करताय? या 3 याचाले आपण उत्तर दिलं तर बरं होईल.